हॅलो गाईज, तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेली, ज्या दिवशी माझी इव्हिनिंग होती त्या दिवशी मी सकाळी जेवण बनवलेलं आणि इव्हिनिंगला मला न्यायचं होतं मुगाचं सॅलड, त्याची मी तयारी केलेली. तर हे मुगाचं सॅलड बनवण्यासाठी मी 2-3 दिवस अगोदर मूग पाण्यामध्ये भिजायला घालून त्यानंतर त्यांना बांधून ठेवलेलं, ज्यामुळे त्याला मोड आलेली. हे मोड आलेले मूग जे आहेत ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर त्यांना उकळण्यासाठी ठेवलेलं. तर यामध्ये मी पाणी आणि थोडंसं मीठ घालून त्यांना 70% शिजवून घेतलेलं. त्यानंतर शिजलेले मूग जे आहे ते मी सेपरेट थंड होण्यासाठी ठेवू दिलेले. त्यानंतर माझी जेव्हा इव्हिनिंगची तयारी झाली, तेव्हा ज्या डब्यामध्ये मला घेऊन जायचं होतं, त्या डब्यामध्ये मूग जे आहेत ते थंड झालेले एका साइडला मी सेपरेटली ठेवले आणि ज्या भाज्या मला आवडतात, त्यामध्ये टोमॅटो, कांदा, काकडी, कैरी या सेपरेटली मी घेऊन चाललेले, ज्यामुळे त्याला पाणी सुटणार नाही. वरतून मस्त असं थोडंसं लाल मिरची आणि मीठ घातलेलं आणि सोबतच जे रोस्टेड जवस असतात, ते पण त्यामध्ये घातलेले आणि वरतून कोथिंबीरही घालून घेतलेली आणि सोबत एक छोटंसं लिंबू मी घेऊन चाललेली. कारण ज्यावेळेस मी हे खाईल, मिक्स करेल, त्यावेळेस त्यामध्ये लिंबूही पिळून घेईल आणि छान असं त्याची टेस्ट लागेल ह्याने. तर हे जे इव्हिनिंगला मी सॅलड ट्राय केलं होतं, जर तुम्ही पण हेल्दी असं स्नॅक शोधत असाल तर हे मुगाचं सॅलड एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.